नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। नीट एक्झाम झाली आहे, विद्यार्थ्यांना पेपर कशा पद्धतीने गेला हे सर्वांनी पाहिलंच आहे। यावर देखील मी व्हिडिओ कव्हर केलेलाच होता। ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीचा पेपर हा खूप अवघड गेलेला आहे। आतापर्यंत सर्व एक्सपर्टीचं असं म्हणणं आहे की आतापर्यंतचा हिस्ट्री मधला सर्वात जास्त अवघड पेपर हा 2025 चा होता। नक्कीच याचा परिणाम काय होणार आहे तो म्हणजे कट ऑफवर होणार आहे। विद्यार्थी आणि पालकांनी अजिबात घाबरून जाण्याची काही गरज नाहीये। एका विद्यार्थ्याला दोन विद्यार्थ्याला हा पेपर अवघड गेलेला नाहीये। हा पेपर ऑल ओव्हर इंडिया मधल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच लेवलला अवघड गेलेला पेपर आहे। याचा परिणाम नक्कीच कट ऑफवर होणार आहे। कट ऑफ हे नक्कीच कमी येतील। मी एक्झॅक्टली सांगणार आहे की माझे एक साधारणतः माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो की साधारणतः या वर्षीचा नीटचा कट ऑफ हा किती मार्कांनी कमी होऊ शकतो, कुठल्या विद्यार्थ्याला एमबीबीएस साठी सेफर साइड असू शकते, हे सर्व गोष्टीची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर करणार आहे। नक्कीच आपण पाहिलं असेल की फिजिक्स हे सर्वात जास्त अवघड होतं। केमिस्ट्री हे थोडंसं मॉडरेट लेवलला होतं, तेवढंही सोपं नव्हतं। बायोलॉजी होतं पण थोडंसं लेंदी होतं। ओव्हरऑल हा पेपर हा सर्व साइडनं सर्व सब्जेक्टचा विचार केला तर टफर साइडलाच पेपर होता। तर एक्झॅक्टली याचा परिणाम कट ऑफवर कशा पद्धतीने होऊ शकतो, किती विद्यार्थी 600च्या आसपास गेल्या वर्षीपर्यंत होते, आता किती विद्यार्थी असू शकतात, आणि स्कोर कडे तुम्ही जाऊ नका। विद्यार्थ्यांना एक सांगतो, स्कोर कडे लक्ष देऊ नका, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा रँकला। सर्वात जास्त महत्त्वाचे असतात रँक, स्कोर नाही। गेल्या वर्षी 650 स्कोर होता आणि त्या विद्यार्थ्याचा रँक बघा। यावर्षी 550 स्कोर येईल तर त्याचा रँक बघा। तुम्ही रँक बघा, स्कोर कडे कोणीही अजिबात जायचं नाहीये। स्कोर कमी आला घाबरून जाऊ नका। अनेक विद्यार्थी, मी एक्झाम सेंटरला गेलेलो होतो, अनेक विद्यार्थी रडत आहेत, पालक रडत आहेत, घाबरून जाऊ नका। नक्कीच एमबीबीएस ची सीट मिळेल, परंतु काही त्याचे ठराविक अनुमान असतात। एक्झॅक्टली कशा पद्धतीने ते मिळू शकते, किती मार्कांनी कट ऑफ कमी येणार आहे, आता आपण लगेच बघूया। त्याच्यासाठी आपण थोडासा काही लास्ट इयरचा, त्याच्या आधीचा काही अभ्यास मी तुम्हाला इथे सांगणार आहे। आता बघा, तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो की 2021 चं जर आपण बघितलं तर 2021 चा हे ऑल इंडिया रँकचं मी सांगतोय तुम्हाला। इथे बघा 15% एमबीबीएस चा मी तुम्हाला पहिल्यांदा कट ऑफ सांगतोय, त्याचा अनुमान आपण काढतोय। त्याच्यासोबतच महाराष्ट्राचा यावर्षीचा सिनेरिओ काय असू शकतो ते देखील मी तुम्हाला कव्हर करतो। आता बघा 2021 ला जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीचा एमबीबीएस ऑल इंडिया 15% ला रँक क्लोज झालेला होता 21,227, ओबीसी 21,188, ईडब्ल्यूएस 21,238। ही मी पीडीएफ तुम्हाला शेअर करतो, ठीक आहे। आता 2022 ला 22,706 ला क्लोज झालाय, ठीक आहे। ऑल इंडिया रँक सांगतो मी, 15% ऑल इंडिया कोटा। 2023 मध्ये मित्रांनो बघा 23,000 ला, 2024 मध्ये 25,200 ला ऑल इंडियाचा कट ऑफ क्लोज झालेला होता। ऑल इंडिया कोटा ओपन कॅटेगरी, ओबीसी ला 25,215, ईडब्ल्यूएस 27,899, ऑल इंडिया रँक्स आहेत हे। एससी कॅटेगरी 1,39,000, एसटी कॅटेगरी 1,68,888। या मार्क्सला 15% ऑल इंडिया कोटा एमबीबीएस लास्ट इयरला क्लोज झाला होता। हे त्याच्या 2023, हे 2022 चा आहे, ठीक आहे। आता बघा याच्यानुसार आता हे तुम्ही रँकचं व्हेरिएशन बघा कशा पद्धतीने आहे। हे रँकचं व्हेरिएशन लक्षात घ्या। आता एक रँक का महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो। एखादा रँक आपण बघूया आणि त्या रँक नुसार 2021 पासून 2024 पर्यंत विद्यार्थ्याला स्कोर काय होते, एक एक गोष्ट तुम्हाला क्लिअर होत जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की स्कोर महत्वाचा आहे का रँक महत्वाचा आहे। आता बघा तुम्ही थोडंसं आपण बघूया हे रँक व्हेरिएशन एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे मित्रांनो। रँक व्हेरिएशन बघा तुम्ही, आता इथे बघा ऑल इंडिया रँक 25,000, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 25,000 होता त्या विद्यार्थ्याचं स्कोर व्हेरिएशन बघा। 2021 ला त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 587, ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 25,000 होता त्या विद्यार्थ्याचा 2021 ला स्कोर होता 587। 2022 ला त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 591, त्याच विद्यार्थ्याचा स्कोर 591 म्हणजे 25,000 रँक असलेल्या विद्यार्थ्याचा। 2023 ला तो स्कोर झाला 607, रँक सेम आहे 25,000, स्कोर मधला व्हेरिएशन बघा। म्हणजे विद्यार्थी जे रडतात ते स्कोर माझा कमी यायला स्कोर, कारण की आता तुम्हाला स्कोर समजलेत, रँक अजून समजले नाहीये, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका। 607 25,000 रँक आहे। 2024 ला बघा किती जास्त व्हेरिएशन झाला, 652 मार्क्स, 652 मार्क्सच्या विद्यार्थ्याचा स्कोर रँक हा 25,000 आहे आणि हे 2021 ला 587 होता। हे दॅट इज द स्कोर व्हेरिएशन, हे झालं व्हेरिएशन होत आहे, परंतु रँक सेम आहे। रँकला फोकस करा, रँक सेम आहे, स्कोर मध्ये व्हेरिएशन दरवर्षी तुम्हाला बघायला भेटतात। 607 चा डायरेक्ट 2024 ला 652 झालाय, त्याचा ऑल इंडिया रँक हा 25,000 पर्यंत होता मित्रांनो। म्हणजे रँक हे महत्वाचे आहे, स्कोरवर कोणीही जाऊ नका।
आता थोडंसं आपण बघितलं की तुम्हाला त्याच्यासोबतच सांगतो की लास्ट इयरचा बघा, लास्ट इयरचा जर आपण ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ जर बघितला लास्ट इयरचा, तर बघा 15% ऑल इंडिया कोटाचा 2024चा कट ऑफ काय होता ओपन कॅटेगरीला. मी जसं सांगितलं की 25,000 पर्यंत त्या विद्यार्थ्याचा 652 कट ऑफ होता, 652 स्कोर होता नीटचा गेल्या वर्षीचा. 25,200 ला गेल्या वर्षीचा ऑल इंडिया रँक क्लोज झाला ऑल इंडिया 15% साठी. त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 652 मित्रांनो. ओबीसी 25,212 652 स्कोर होता. ईडब्ल्यूएस 27,899 649 स्कोर होता. एससी कॅटेगरी 1,39,193 549 स्कोर होता. आणि एसटी कॅटेगरी 1,68,888 526 मार्क होता. हे झालं गेल्या वर्षीचा ऑल इंडिया कोटा 15%. ठीक आहे, या पद्धतीनं 25,200 रँक होता, 652 ला क्लोज झाला. मला असं वाटत आहे यावर्षी, आणि यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,00,000 ते 1,25,000 विद्यार्थी कमी बसलेले आहेत एक्झामला. अनेक त्याला गोष्टी कारणीभूत होत्या, तर विद्यार्थी कमी झालेत. ठीक आहे, तर आता यावर्षीचा माझा असा अनुमान आहे 2025चा की साधारणतः, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की एक 600 हे पण बघून घ्या, तुम्हाला महत्वाचं आहे हे पण. 600 पेक्षा नीटचा स्कोर असणारे विद्यार्थी बघा, 600 पेक्षा नीटचा स्कोर जास्त असलेले विद्यार्थी 2021 ला 19,000 विद्यार्थी होते, 2022 ला 21,000 झाले. हे 600 प्लस स्कोर असलेले विद्यार्थी. 2023 ला 29,350 विद्यार्थी होते. 2024 ला मित्रांनो 81,000. इथे तर बरेचसे फॅक्टर होते, पेपर लीक, बाकीच्या गोष्टी, पेपर इझी होता, अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. डायरेक्ट 29,000 वरून 81,000 विद्यार्थी हे 600 पेक्षा जास्त होते 2024 ला, म्हणून कट ऑफ जास्त गेलेला होता मित्रांनो. या वर्षी असं होणार नाही. 2025 ला मला असं वाटत आहे जास्तीत जास्त 25 ते 31,000 पर्यंत विद्यार्थी असू शकतील हे 600 पेक्षा जास्त. आतापर्यंत मला खूप मोजके विद्यार्थी भेटतात की 600 पेक्षा वर आहेत. असे अनेक विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे आता कालपासून अनेक ऍडमिशन आमच्याकडे झालेले आहेत की जे विद्यार्थी गेल्या वर्षी 580 होते, 560 मार्क होते, असे विद्यार्थी 510, 522, 495 रिव्हर्सनं 20, 30, 40, 50, 60 मार्क रिव्हर्सनं कमी झालेत. खूप कमी विद्यार्थ्याचे मार्क वाढलेले आहेत. घाबरून जाऊ नका, रडू नका विद्यार्थ्यांनो. नक्कीच तुम्हाला कट ऑफ हा कमी येणार. मी महाराष्ट्राचा पण कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. कट ऑफ कमी येईल. आपल्याला अनेक ऑप्शन्स आहेत. महाराष्ट्रामध्ये ऑप्शन्स आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्याला एमबीबीएस ला ऍडमिशन घेता येतं. अनेक ठिकाणी जाऊन आपल्याला एमबीबीएस ला ऍडमिशन घेता येतं. तुम्ही व्हायब्रंटला कॉन्टॅक्ट करा. व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे. तिथे आमचे काउन्सिलर्स आहेत. तुम्ही प्रश्न विचारा. काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या लातूर या ब्रांचचं पहिली बॅच हे ऍडमिशनची क्लोज झालेली मित्रांनो. दुसऱ्या बॅचला ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला स्कोर कळालेले आहेत. तुमचं जर रिपीट करायचं डोक्यात नाहीये काही असेल तर तुम्ही या काउन्सिलिंगला ऍडमिशन घ्या, जॉईन करा. इथून तुम्हाला आम्ही गाईड करायला सुरुवात करत आहेत. डॉक्युमेंटेशनला सुरुवात झालेली आहे. एंड टू एंड फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंत घर बसल्या ठिकाणी सर्व काउन्सिलिंगची प्रोसेस करून दिली जाते. कुठल्याही प्रोसेसला इथे यायची गरज पडत नाही. सर्व विद्यार्थ्यांची स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, आउट ऑफ स्टेट कोटा सर्व एकाच फी मध्ये आम्ही ऍडमिशन प्रोसेस करून देतो. सर्वात कमी फी घेतली जाते. एंड टू एंड तुमचं ऍडमिशन करून दिलं जाईल. आता हे बघा व्हॅरिएशन 600 मार्काचं. तर यावर्षी एवढे विद्यार्थी असतील का? बिलकुल नाही. हा आकडा तुम्हाला जास्तीत जास्त 25,000 ते 30-31,000च्या रेंजमध्ये दिसेल. 600 पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणतो मी. ठीक आहे, मग आता बघा या वर्षीचा कट ऑफ काय असू शकतो. या वर्षीचा जर कट ऑफ आपण ऑल इंडियाचा आधी गेस करायचा झाला तर मला वाटतंय या वर्षीचा हा जो रँक आहे 26,400 मध्ये क्लोज होईल. 26 ते जास्तीत जास्त 27,000 मध्ये ऑल इंडिया रँक क्लोज होईल. त्या विद्यार्थ्याचा स्कोर असू शकेल 597 ते 5 प्लस ते 5 मार्क मायनस करा, म्हणजे 591 ते 600च्या रेंज मध्ये असू शकतो. 597 आपण प्रिफरेबल धरू शकतो. ह्याच्यामध्ये प्लस मायनस 5 तुम्ही पकडू शकता. तर विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक असू शकतो. या रँक पर्यंतचे विद्यार्थी सेफ असतील किंवा या स्कोर मधल्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया 15% मध्ये सीट नक्कीच मिळेल. ठीक आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 597 ते अनुमान राहील. रँक असेल 26,400 ते 27,200. ईडब्ल्यूएस मध्ये 28,200 ते 29,900 मध्ये असू शकेल. 595 प्लस मायनस 5 पकडू शकतात. ऑल इंडिया 15% म्हणतोय. महाराष्ट्राचा कट ऑफ पण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. एससी कॅटेगरीमध्ये 1,48,000 ते 1,52,000 ज्यांचा ऑल इंडिया रँक असेल, स्कोर साधारणतः 471 प्लस मायनस 5 पकडून चला, ते विद्यार्थी सेफ असतील. एससी कॅटेगरी मधून ऑल इंडिया कोटा 15% एमबीबीएस साठी. एसटी कॅटेगरीमध्ये 1,80,000 रँक ते 1,84,000 स्कोर 440 प्लस मायनस 5 पकडू शकतात. काही विद्यार्थ्यांना सेंट्रलचे कास्ट म्हणजे स्टेटमध्ये व्हॅलिडिटी भेटत नाही, सेंट्रलला अप्लाय करतात. एससी एसटी मध्ये ते विद्यार्थी बघू शकतात. यापर्यंत तुमचा येत असेल स्कोर, नक्कीच तुम्हाला एमबीबीएसची सीट 15% ऑल इंडिया कोट्यातून मिळेल. सर हे झालं 15% ऑल इंडिया कोटा. महाराष्ट्राचा काय असू शकेल? मित्रांनो आता तुम्हाला समजले आहेत फक्त स्कोर.
त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. आता गेल्या वर्षीचा जर आपण काही सिनेरिओ डिस्कस करायचा झाला मित्रांनो, गेल्या वर्षीचा, तर बघा गेल्या वर्षी साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेज कितीला क्लोज झालं महाराष्ट्रामध्ये? साधारणतः 628 ला गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज झालं. आणि सेमी गव्हर्नमेंट कितीला क्लोज झालं मित्रांनो? तर साधारणतः 595 ते 98 ला, पुन्हा स्पॉट राऊंडला थोडंसं कमी गेलं. हे स्टँडर्ड गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे. तर आता तुम्हाला काय स्कोर आहे. तर मला यावर्षी वाटत आहे मित्रांनो, यावर्षी तुम्ही स्कोर कडे जाऊ नका. रँक सर काय महत्वाचा? रँक बघा, तुमचा जास्तीत जास्त 43,000 पर्यंत जर तुमचा ऑल इंडिया रँक आला मित्रांनो, आता इकडे तिकडे धावपळ लक्ष देऊ नका, काही करू नका, कन्फ्युजन. 43,000 पर्यंत जर तुमचा रँक आलेला असेल तर नक्कीच तुम्हाला गव्हर्नमेंटची सीट मिळून जाईल. आणि ऑल इंडिया सेमी गव्हर्नमेंट मध्ये जर तुमचा ऑल इंडिया रँक हा साधारणतः 79 ते 80,000 पर्यंत रँक जर आलेला असेल, 80,000 पर्यंत रँक, तर तुम्हाला नक्कीच सीट या वर्षीची MBBS ची मिळेल. मग साधारणतः हे रँक कितीपर्यंत येऊ शकतात? तर माझा असा अनुमान आहे की गव्हर्नमेंट कॉलेज 628 या वर्षी कमीत कमी 545 ते 555 च्या रेंज मध्ये येऊ शकतं. कमीत कमी या मार्काला गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज होण्याची या वर्षीची शक्यता आहे. एवढ्या मार्काने कट ऑफ कमी होईल का? होईल. मला वाटत आहे याच्यापेक्षाही थोडासा कमी होण्याची शक्यता आहे, कारण की खूप कमी विद्यार्थी आहेत की ज्यांना स्कोर हा अशा पद्धतीचा आलेला आहे. कट ऑफ नक्कीच कमी येणार आहे, कट ऑफ जास्त राहणार नाही, घाबरून जाऊ नका. सर हे झालं गव्हर्नमेंट. सेमी गव्हर्नमेंटची काय परिस्थिती असू शकते? तर सेमी गव्हर्नमेंट मला वाटत आहे 498 ते 510 रेंजच्या आसपास सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असू शकतं. या रेंजचे विद्यार्थी थोडेसे सध्या सेफेस्ट साईडला आहेत. असंच राहील असं काही नाहीये, हा अनुमान आहे. आपल्या एक अनुभवानुसार मी तुम्हाला शेअर केलेल्या गोष्टी आहेत. ऑल इंडियाचा रेंज तुम्हाला इथे दिसत आहे. मी PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करतो, टेलिग्राम चॅनलची लिंक ग्रुपमध्ये दिलेली आहे. आणि सेमी गव्हर्नमेंटचा आसपास असा अनुमान राहील. BMS वगैरे बाकी सर्व गोष्टी आपण हळूहळू डिस्कस करणार आहेत. काउन्सिलिंग प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. ऍडमिशन घ्या, घाबरून जाऊ नका. आता 520 530 मार्क आले सर, गेल्या वर्षी मला 580 होते. आता कॉलेज मिळेल का? नक्की मिळणार आहे तुम्हाला. MBBS नक्की मिळेल. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना कमी मार्क आले अशा विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे MBBS साठी कमी फीस मध्ये. खूप कमी आले त्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्याची अपॉर्च्युनिटी असते. अनेक दरवाजे ओपन आहेत. घाबरून जाऊ नका. या कॉन्टॅक्ट करा, काउन्सिलिंग साठी ऍडमिशन घ्या. पूर्णपणे फॉर्म भरण्यापासून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देण्याची जिम्मेदारी ही व्हायब्रंटची आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. असेच पुढचे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.